सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी केमिस्ट्रीचा पेपर 29 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजे उद्याला तुमचा 12वी बोर्डचा केमिस्ट्रीचा पेपर आहे. तर केमिस्ट्रीच्या पेपरसाठी पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, जो तुमचा प्रत्येक सेक्शनमध्ये येणार आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. न्यूमरिकल कसा सॉल्व्ह करायचा, त्याचबरोबर थेरॉटिकल क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे, कारण की पेपर प्रेझेंटेशन हे खूप महत्त्वाचं असते तुमच्या पेपर लिहिण्यामध्ये. ओके, कारण की पेपर प्रेझेंटेशनसाठी सुद्धा तुम्हाला इथं मार्क्स असतात. कसे मार्क्स असतात, कारण की जेव्हा तुम्ही इथं ॲन्सर लिहिताना त्याचा एक प्रॉपर फॉर्मॅट असतो प्रत्येक क्वेश्चनच्या टाईपचा ॲन्सर लिहिण्यासाठी. तर ते कशा पद्धतीने तुम्हाला केमिस्ट्रीसाठी करायचं आहे तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक क्वेश्चनसाठी. ठीक आहे, त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कंप्लीट पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व समजणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढच्या पेपरचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, ओके, त्यासोबत MST CET साठी व्हिडिओज मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करत जा. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन आपण जे सुरुवात करत असतो, हे समजा तुमची इथे ॲन्सर शीट आहे. ठीक आहे, ॲन्सर शीट पाहू शकता. ॲन्सर शीटला मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा. ठीक आहे, तर इथं पाहू शकता, तुम्हाला इथं लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईडला दोन अशा लाईन्स ओढायच्या आहेत. ठीक आहे, कारण की या दोन लाईन्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात जेव्हा तुम्ही पेपर लिहिता. ठीक आहे, दोन लाईन सोडल्या, त्यानंतर वरती हे बॉक्स दिसतात, त्या बॉक्समध्ये काही लिहायचं नाही. ओके, त्यानंतर जेव्हा तुम्ही सेक्शनची सुरुवात करता, तर सेक्शन सुरुवात करताना इथं काय लिहायचं तुम्ही, सेक्शन ए. त्यानंतर तुम्ही इथं क्वेश्चन नंबर टाकायचा, क्वेश्चन नंबर 1 या बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक दिसते ना, क्वेश्चन नंबर, आणि सेक्शन ए येतं वरती असं लिहायचं. सेक्शन ए लिहिल्यानंतर पाहू शकता तुम्ही काय करायचं, डायरेक्टली क्वेश्चन नंबर टाकायचा. आता पहिला क्वेश्चन 1 तुम्हाला येते सेक्शन ए मधला, तो म्हणजेच की MCQ पहिला क्वेश्चन. तर MCQ कशी लिहितात पहा, कारण की बरेच विद्यार्थी MCQ सुद्धा लिहिताना चुका करतात. कशा चुका करतात, समजा आता फॉर एक्झाम्पल हा 4 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा ॲन्सर समजा बी आहे आणि बी मधलं हे ॲन्सर आहे. आता काही विद्यार्थी काय करतात, डायरेक्टली काय करतात, क्वेश्चन नंबर हा 4 टाकला, नंतर बी डायरेक्टली असं बी लिहितात, किंवा हे त्यामध्ये लिहत नाहीत. किंवा काही विद्यार्थी काय करतात, हे जे रिअल ॲन्सर आहे त्यामध्ये लिहितात, जे ऑप्शन करेक्ट आहे बी ते लिहत नाहीत. पण तुम्हाला असं करायचं नाही आहे. प्रॉपर फॉर्मॅट जो आहे तो MCQ लिहिण्याचा, तो अशा पद्धतीने आहे. पाहू शकता, जसं तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचं जे असेल ते सुद्धा लिहायचं, आणि त्याच्याबरोबर त्यामध्ये कोणतं ॲन्सर दिलं आहे ते सुद्धा त्यामध्ये लिहायचं. म्हणजे एकूण काय, प्रॉपर अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं तर तुम्हाला MCQचे इथं पूर्ण मार्क्स मिळतील, जर ते करेक्ट असेल तर. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता हे MCQ असे लिहितात, तुम्ही इथं पाहून घ्या. त्यानंतर आता पहा, तुम्हाला डायरेक्टली जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो दुसऱ्या पेजवरती सुरू करायचा आहे, सेक्शन ए मधला. क्वेश्चन नंबर 2 दुसऱ्या पेजवरती सुरू करताना या बॉक्समध्ये नंबर टाकायचा क्वेश्चनचा. त्यानंतर तुम्ही इथं काय करायचं, ह्या ज्या लाईन्स सोडलेल्या आहेत ना, पहा किती इम्पॉर्टंट ठरतात तुमच्यासाठी. आता ॲन्सर लिहिलं आणि या लाईन्समध्ये काय 1 नंबरचा ॲन्सर, म्हणजे इथं काय क्वेश्चन नंबर 2 हा आहे आणि ॲन्सर लिहिलं फर्स्ट याचं. ठीक आहे, समजून घ्या. पेपर चेक करणारे जे असतात ते डायरेक्टली क्वेश्चन नंबर पाहतात आणि त्याचा ॲन्सर पाहतात. तुम्ही जो क्वेश्चन असेल तो क्वेश्चन ॲन्सर शीटमध्ये उत्तर लिहिताना लिहायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्टली त्याचं ॲन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, त्या ॲन्सर पाहू शकता. तुम्हाला हा जो सेकंड क्वेश्चन येते त्यामध्ये तुम्हाला 1 मार्कसाठी हे क्वेश्चन विचारतात. ओके, तर हे पाहू शकता तुम्हाला इथं दिलेले आहेत ॲन्सर याचे. एका मार्कवाले जे क्वेश्चन्स आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, अशा पद्धतीने एका मार्कवाले क्वेश्चन लिहिले की टोटल तुम्हाला इथं 8 क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे विचारतात तुम्हाला. ठीक आहे, आता पाहू शकता 8वा क्वेश्चन इथं लिहिला आपण, इथं पूर्ण रिकामी जागा इथं राहिलेली आहे. ओके, रिकामी जागा राहिली म्हणजेच काय, आता जो सेक्शन आहे नवीन, तुम्हाला नवीन पेजवरती स्टार्ट करायचं आहे. कारण की लक्षात ठेवा, जे नवीन सेक्शन असते नेहमी नवीन पेजवरती स्टार्ट करायचा. ओके, आणि मोठं हेडिंग इथं द्यायचं की सेक्शन बी, सेक्शन सी जे असेल इथं हेडिंग द्यायचं. आता महत्त्वाचं, काही विद्यार्थी म्हणत असतील की दादा सेक्शन ए पासून सुरुवात करायची का बी पासून सुरुवात करायची, तुम्हाला ज्या सेक्शनपासून वाटते त्या सेक्शनपासून सुरुवात करू शकता. बट मला असं वाटतं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे जे सब्जेक्ट्स आहेत त्यासाठी तुम्ही सेक्शन ए पासूनच सुरुवात करा. जसे तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅट दिला आहे सेक्शनचा त्या सेक्शनप्रमाणेच लिहा. जसं मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीसाठी सांगितलं होतं, तर डिफरंट टाईपचा एक पेपर होता. बट हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे डिफरंट टाईपचे इथं पेपर आहेत. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीसाठी तुम्ही नेहमी जे असेल ते सेक्शन जे तुमचे दिले आहेत त्यानुसारच इथं सुरुवात करायची. त्यानंतर पाहू शकता सेक्शन बी मध्ये तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे डायरेक्टली त्याचं काय लिहायचं इथं
ॲन्सर लिहायचं. आता सेक्शन बी मध्ये हा क्वेश्चन नंबर 4 आहे. मग इथं काय लिहिलं आहे, ॲन्सर क्वेश्चन नंबर 4चं. ठीक आहे, असं लिहिलेलं आहे आणि डायरेक्टली तुम्ही काय करायचं, इथं ॲन्सर लिहिणं स्टार्ट करायचं. ठीक आहे, तर इथं पाहू शकता तुम्ही काय करू शकता, समजा ॲन्सर इथं 4 दिलेला आहे फक्त, तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन 4. ठीक आहे, असं लिहू शकता. अगोदर ॲन्सर लिहायचं, नंतर क्वेश्चन 4चं, म्हणजे पेपर चेक करणारे बरोबर ओळखता की हां ॲन्सर लिहिलं आहे कशाचं, क्वेश्चन नंबर 4चं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर पाहू शकता ॲन्सर जे सेक्शन बी आहे त्यासाठी 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारतात. आणि महत्त्वाचं आता पहा, हे जे फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे. केमिस्ट्रीमध्ये आता पाहू शकता इथं एक न्यूमरिकल आला. या न्यूमरिकलमध्ये पाहू शकता स्टेप बाय स्टेप न्यूमरिकल इथं सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेपला सुद्धा इथे मार्क्स असतात. कसे मार्क्स असतात पहा. समजा आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, P0 P1 जे असेल याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि x2ची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथं लिहिलं पहा कसं, अगोदर गिवन जे असेल P0 आणि P1 दिलेला आहे एका लाईनमध्ये लिहिलं, त्यानंतर x2 लिहिलं सेकंड लाईनवरती आणि हा जो फॉर्म्युला आहे x2चा तो डायरेक्टली x2च्या समोर इथंच नाही लिहिला. ओके, इथं नाही लिहिला, तर डायरेक्टली त्याच्या लाईनच्या खालीच लिहिला. ठीक आहे, म्हणजे एक एक स्टेप अशी खाली तुम्ही लिहत गेले की त्याला तुम्हाला इथं म्हणजे प्रॉपर दिसते लिहिलेलं, त्यासोबत प्रॉपर सर्व ओळखू येते की कशा पद्धतीने व्हॅल्यूज टाकले आहेत त्यामध्ये न्यूमरिकलमध्ये. त्यानंतर बघू शकता तुम्हाला फायनल ॲन्सर आलेला आहे x2. जेव्हा फायनल ॲन्सर येते त्या फायनल ॲन्सरला तुम्हाला इथं काय करायचं आहे, असा बॉक्स करायचा आहे. असा बॉक्स केला की त्यामध्ये जे फायनल ॲन्सर असते त्या फायनल ॲन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा बॉक्स करायचाच आहे जेव्हा फायनल ॲन्सर येणार आहे. आणि तुम्ही लास्टला सुद्धा लिहू शकता, बॉक्ससुद्धा कराल चालेल. त्यानंतर लास्टला सुद्धा तुम्ही असं लिहू शकता की 2 मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन द बेन्झीन इज 0.0625. तर पाहू शकता पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजेच की तुम्हाला येतात थेरॉटिकल क्वेश्चन. जसं की थेरॉटिकल क्वेश्चन पाहू शकता कसं लिहायचं. तर थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्हाला समजा काय करायचं, 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे ना, तर पॉईंट वाईज तुम्हाला लिहायचं आहे. पाहू शकता इथं आता काय विचारलं, ग्रीन केमिस्ट्री जी असेल त्याची तुम्हाला काय इथं विचारली, डेफिनेशन विचारली. ठीक आहे, ग्रीन केमिस्ट्री लिहिलं, त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस विचारली. ठीक आहे, ॲडव्हान्टेजेस पाहू शकता पॉईंटनुसार 2 ॲडव्हान्टेजेस इथं लिहिले. तर थेरॉटिकल जो पार्ट असेल तर तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. जसं की पाहू शकता इथं आता तुम्हाला 2 डेफिनेशन्स विचारल्या. 2 डेफिनेशन्स अशा पद्धतीच्या की सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, त्यानंतर इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, हे 2 तुम्हाला काय विचारले इथं क्वेश्चन विचारले. ओके, डेफिनेशन्स वगैरे विचारल्या, तर पॉईंट नुसार लिहिल्या. पाहू शकता पॉईंटनुसार 2 मार्कासाठी विचारलं तर इथं नंबर 1 पॉईंट टाकला आणि इथं नंबर 2 पॉईंट टाकला आणि त्यानुसार त्याचे डेफिनेशन्स वगैरे इथं लिहिल्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. पाहू शकता जसं की क्वेश्चन नंबर 7मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं रिॲक्शन. ओके, केमिकल रिॲक्शन जी विचारली असेल तर पाहू शकता नंबर 1 इथं पॉईंट टाकला, क्लोरोबेन्झीन इज हिटेड विथ फ्युमिंग H2SO4, ते त्याची तुम्हाला इथं काय लिहिली, रिॲक्शन लिहिली. त्यानंतर तुम्हाला इथिल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्वर ॲसिटेट. ओके, ही इथं काय लिहिली, रिॲक्शन लिहिली. आता काय करायचं की रिॲक्शन पाहू शकता एकदम पद्धतशीर लिहिलेली आहे. पद्धतशीर म्हणजे कसं की पूर्ण जेव्हा रिॲक्शन स्टार्ट करता लिहिणं, जर मोठी रिॲक्शन असेल तर पहिलेच तुम्ही माइंडमध्ये क्लिअर करून टाकायचं की मोठी इथं रिॲक्शन होणार आहे, ते आपण सुरुवातच्या इथं लाईनपासून काय करायचं, इथं लिहायची तुमची रिॲक्शन. ठीक आहे, तर ह्या लाईनपर्यंत जास्त जायचं नाही, कारण की इथं आपण लाईन ओढलेली आहे ना, तर असं तुम्ही खाली सुद्धा लिहू शकता प्लस करून जे तुमची रिॲक्शन असेल ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं थेरॉटिकल, न्यूमरिकल आणि केमिकल रिॲक्शन्सचे ॲन्सर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पाहू शकता 1 बाय 1 तुम्हाला इथं काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर पाहू शकता त्यानंतर पुन्हा एक न्यूमरिकल आलं. पाहू शकता लास्टला इथं काय केलेलं आहे, हे केलेलं आहे म्हणजे बॉक्स केलेला आहे. जे फायनल ॲन्सर आलेलं आहे ना, फायनल ॲन्सर नेहमी येणे इम्पॉर्टंट आहे, कारण की फायनल ॲन्सर तुमचं जेव्हा येते तेव्हाच तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. किंवा तुमचे जे स्टेप्स तुम्ही लिहिलेले आहेत, जे तुम्हाला दिलेलं आहे, ओके, जे इम्पॉर्टंट जे तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे, गिवन डाटा दिलेला आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये, ते जर तुम्ही लिहिलं किंवा तुम्ही थोडंफार कॅल्क्युलेट केलं बट फायनल ॲन्सर आलं नाही समजा, तर त्याला पूर्ण मार्क नाही मिळतील. बट तुम्ही जे स्टेप्स लिहिले आहेत ना, गिवन डाटा, त्यानंतर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू वी गेट, तर हे तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहे स्टेप बाय स्टेप. फक्त पूर्ण मार्क्स नाही मिळणार, जेव्हा फायनल ॲन्सर येईल, बरोबर येईल, तेव्हा पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे म्हणून. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं काय, आता पुढचा सेक्शन सी येतो. आता सेक्शन सी मध्ये तुम्हाला 3 मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारला जातो. तर सेम सेक्शन सी मध्ये सुद्धा थेरॉटिकल, न्यूमरिकल आणि जे पॉईंटनुसार तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, ॲन्सर लिहायचं आहे. पाहू शकता इथं काय लिहिलं आहे, पॉईंट्सनुसार पूर्ण इथं लिहिलेलं आहे. ओके, त्यानंतर पाहू शकता इथं खाली आपण जसे जातो तर थेरॉटिकल, न्यूमरिकल सर्व प्रॉब्लेम तुम्हाला इथं दिसतात. तुम्ही इथं पद्धतशीर पाहायचं कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो एक काम करतो,
तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. टेलिग्राम ग्रुप जॉइन केला की मी ही PDF त्यामध्ये शेअर करतो की कशा पद्धतीने तुम्हाला जे आहे याचे ॲन्सर लिहायचे आहे. ठीक आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉइन करा. मी तिथे हे PDF शेअर करतो. ओके. आणि बाकीचे इम्पॉर्टंट व्हिडिओज, अपडेट्स जे असतील सर्व तुम्हाला त्याच टेलिग्राम ग्रुपवरती व्हिडिओ मी शेअर करत राहणार. ठीक आहे. तर त्याआधी टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉइन केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण सोडवायचा आहे पेपर तुमचा केमिस्ट्रीचा स्टेप बाय स्टेप. तुम्ही हे पाहून घ्या. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.